नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, याआधी आपण स्वातंत्र्य चळवळीच्या युगास प्रारंभ या धड्यातील बऱ्याचशा मुद्द्यांचा अभ्यास केलेला आहे. यामध्ये आपण ब्रिटिश राजवटीतील प्रशासकीय केंद्रीकरण, आर्थिक शोषण, पाश्चात्य शिक्षण, भारताच्या प्राचीन इतिहासाचा अभ्यास, त्यानंतर वृत्तपत्रांचे कार्य, भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना, राष्ट्रीय सभेची उद्दिष्टे, मवाळ युग, जहाल युग, त्यानंतर आपण बंगालची फाळणी, वंगभंग चळवळ, राष्ट्रीय सभेची चतुसूत्री आणि जहाल आणि मवाळ यांच्यातील मतभेद इथपर्यंत आपण मागच्या पिरियडला याचा अभ्यास केलेला आहे. यानंतर आपण आता ब्रिटिश सरकारची दडपशाही या मुद्द्याचा अभ्यास करणार आहोत. वंगभंगानंतर सुरू झालेल्या प्रभावी जन आंदोलन पाहून सरकार अस्वस्थ झाले. या आंदोलनाला पायाबंद घालण्यासाठी सरकारने दडपशाहीचे धोरण स्वीकारले. सार्वजनिक सभांवर कायद्याने बंदी घातली. हा कायदा मोडणाऱ्यांना कठोर शिक्षा केल्या. शाळकरी मुलांनाही फटके मारले. वृत्तपत्रावर अनेक निर्बंध लादले. सरकारवर टीका केल्याच्या आरोपावरून अनेक छापखाने जप्त केले. लेखकांना व संपादकांना तुरुंगात डांबले. सरकारने जहाल नेत्यांविरुद्ध कडक कारवाई केली. याची तीव्र प्रतिक्रिया बंगालमध्ये उमटली. क्रांतिकारकांनी गोळीबार, बॉम्ब हल्ले करणे हे मार्ग पत्करले. या बॉम्ब हल्ल्याचे समर्थन केसरी पत्रातून करणाऱ्या लोकमान्य टिळकांवर राजद्रोहाचा आरोप ठेवून त्यांना 6 वर्षे म्यानमार येथील मंडाळीच्या तुरुंगात पाठवले. बघा, सगळ्यांना माहीत आहे, मागच्या पिरियडला आपण बघितलेलं आहे की सरकारने म्हणजे ब्रिटिश सरकारने हिंदू आणि मुस्लिमांमध्ये फूट पाडावे यासाठी बंगालची फाळणी केली होती आणि या बंगालच्या फाळणीविरुद्ध वंगभंग आंदोलन सुरू झालं होतं. या वंगभंग आंदोलनानंतर पुढे अजून जे जन आंदोलन होतं ते प्रभावित झालं. त्यामुळे हे जन आंदोलन बघून सरकार अस्वस्थ झालेलं आहे आणि त्यामुळे या लोकांना, या आंदोलकांना पायबंद घालण्यासाठी सरकारने दडपशाहीचे धोरण स्वीकारलेले आहे. त्यामध्ये बघा, सरकारने सार्वजनिक ज्या सभा आहेत त्यांच्यावर बंदी घातलेली आहे. जे कायदा मोडतील त्यांना कठोर शिक्षा केल्या. तसेच शाळकरी मुलं होती त्यांनासुद्धा फटके मारले. जे वृत्तपत्र होते, ज्या वृत्तपत्रातून जनजागृती केली जायची त्यांच्यावर निर्बंध घातले. त्यानंतर छापखाने होते ते जप्त केले. लेखकांना, जे संपादक होते त्या संपादकांना तुरुंगात डांबले. म्हणजे बरेचसे जे जहाल नेते होते यांच्याविरुद्ध कडक कारवाई केली आणि याचे तीव्र प्रतिक्रिया बंगालमध्ये उमटलेली आहे. त्यामुळे जे क्रांतिकारक होते त्या क्रांतिकारकांनी काय केलेलं आहे, बऱ्याच ठिकाणी गोळीबार केले, बॉम्ब हल्ले केले, असे मार्ग पत्करलेले आहेत. आणि या बॉम्ब हल्ल्याचं समर्थन हे केसरी वृत्तपत्रातून झाले होते आणि म्हणून लोकमान्य टिळकांना राजद्रोहाचा आरोप ठेवून त्यांना म्यानमार येथील मंडाळीच्या तुरुंगात पाठवले होते. यानंतर बिपिनचंद्र पाल यांनासुद्धा कारावाची शिक्षा ठोठावली. तर लाला लजपत राय यांनासुद्धा पंजाबमधून हद्दपार करण्यात आले होते. म्हणजे हे प्रमुख 3 जहाल नेते होते. लाल बाल पाल म्हणजेच लाला लजपत राय, बिपिनचंद्र पाल आणि बाल गंगाधर टिळक. अशा प्रकारे या जहाल नेत्यांना काय केलेलं आहे, हद्दपार केलेला आहे किंवा त्यांना या ब्रिटिश सरकारने दडपशाहीचं हे सत्र काय केलेलं आहे, सुरू केलेलं आहे. पुढचा मुद्दा आहे मुस्लिम लीगची स्थापना. वंगभंग आंदोलन राष्ट्रीय सभेला मिळणारा जनतेचा प्रचंड प्रतिसाद पाहून ब्रिटिश सत्ताधीश बेचैन झाले. ब्रिटिशांनी फोडा आणि राज्य करा या नीतीचा पुन्हा अवलंब केला. मुस्लिमांचे हितसंबंध जपण्यासाठी त्यांची स्वतंत्र राजकीय संघटना असली पाहिजे असा त्यांनी प्रचार करायला सुरुवात केली. ब्रिटिश सरकारच्या प्रोत्साहनामुळे ब्रिटिश समाजातील उच्चवर्णीयांचे एक शिष्टमंडळ आगा खान यांच्या नेतृत्वाखाली गव्हर्नर जनरल लॉर्ड मिंटो यांना भेटले. लॉर्ड मिंटो व अन्य ब्रिटिश अधिकारी यांच्या उत्तेजनाने 1906 मध्ये मुस्लिम लीगची स्थापना
झाले. बघा, ब्रिटिशांनी जे आपल्यावर 150 वर्ष राज्य केले त्यामागचं गूढ असं होतं की त्यांनी आपल्या लोकांमध्येच काय केले, भांडणं लावून दिलेले आहेत. म्हणजे हिंदू आणि मुस्लिमांमध्ये काय केलेलं आहे, फोडा आणि राज्य करा या नीतीचा त्यांनी अवलंब केलेला आहे. बघा, याआधी राष्ट्रीय सभा होती आणि ब्रिटिशांनी ज्या राष्ट्रीय सभेचे किंवा जे मुस्लिम नेते होते यांना फूस लावून मुस्लिमांचे हितसंबंध जपण्यासाठी त्यांचीसुद्धा एक राजकीय संघटना असावी असा त्यांनी प्रचार करायला सुरुवात केली. आणि त्यामुळे या सरकारच्या प्रोत्साहनामुळे मुस्लिम समाजातील जे काही उच्चवर्णीय होते त्यांचं एक शिष्टमंडळ आगा खान यांच्या नेतृत्वाखाली गव्हर्नर जनरल लॉर्ड मिंटो यांना भेटलं आणि या अधिकाऱ्यांच्या उत्तेजनाने काय झालं, 1906 मुस्लिम लीगची काय झालेली आहे, स्थापना झालेली आहे. म्हणजे राष्ट्रीय सभा कशाप्रकारे कमकुवत होईल हे त्यामागचं काय होतं, प्रमुख धोरण होतं. पुढचा मुद्दा आहे बघा, मोर्ले मिंटो कायदा. भारतीय जनतेमध्ये ब्रिटिश सरकारच्या कामाबाबत असंतोष होता. भारतीय जनतेच्या दारिद्र्याचे मुख्य कारण म्हणजे ब्रिटिशांचे आर्थिक धोरण होय, अशी जनतेत भावना होती. कर्जंचे दडपशाही धोरण, सुशिक्षित भारतीयांना नोकऱ्यात समाविष्ट न करणे, भारताबाहेर आफ्रिकेत भारतीयांना अन्याय वागणूक यामुळे असंतोषात भर पडली. भारतीयांच्या असंतोषाला तात्पुरती मलमपट्टी करण्यासाठी मोर्ले मिंटो सुधारणा कायदा 1909 करण्यात आला. बघा, साहजिकच या इंग्रजांच्या या दडपशाहीमुळे भारतीय जनता ही त्यांच्यामध्ये भारतीय जनतेमध्ये एक असंतोषाची भावना निर्माण झाली होती. त्यातच बघा, भारतीय जनतेमध्ये ब्रिटिश सरकारच्या कामाबाबत असंतोष होताच, मात्र भारतीयांचं हे जे दारिद्र्य आहे, हे दारिद्र्य, ही गरिबी आहे, याचं मुख्य कारण आहे ते ब्रिटिशांचं आर्थिक धोरण, अशी जनतेमध्ये एक भावना निर्माण झाली. आणि कर्जन म्हणजे लॉर्ड कर्जन यांनी हे दडपशाहीचे धोरण केलं. त्यामुळे जे सुशिक्षित भारतीय होते या भारतीयांनी काय केलं, या अन्यायाविरुद्ध आवाज उठवायला काय केले, सुरुवात केलेली आहे. साहजिकच ब्रिटिश सरकार हे खूप चातुर्यपूर्ण होते. अशा प्रकारे लोकांमध्ये असंतोष निर्माण झाला तर तात्पुरते काय सुधारणा द्यायच्या आणि म्हणून या भारतीयांच्या असंतोषाला तात्पुरती मलमपट्टी करण्यासाठी ब्रिटिश सरकारने काय केला, मोर्ले मिंटो सुधारणा कायदा 1909 काय केले, हा मोर्ले मिंटो कायदा अस्तित्वात आणला. आता बघा, या कायद्यामध्ये काय होतं, या कायद्यान्वये कायदेमंडळातील भारतीय संसदाची संख्या वाढवण्यात आली आणि काही निर्वाचित भारतीय प्रतिनिधीचा समावेश कायदेमंडळात करण्याची तरतूद करण्यात आली. याच कायद्यान्वये मुस्लिमांसाठी विभक्त मतदारसंघाची योजना करण्यात आली. ब्रिटिशांच्या या कुटिल नीतीमुळे भारतात फुटीरवृत्तीची बीजे पेरली गेली. बघा, हा मोर्ले मिंटो कायदा काय होता, तर कायदेमंडळ म्हणजे जे भारतीय सदस्यांची जी संख्या आहे ती वाढवण्यात आली होती आणि काही निर्वाचित भारतीय प्रतिनिधींचा काय केला होता, कायदेमंडळात त्यांची तरतूद केली होती. आणि या कायद्यांद्वारे काय केलं होतं, मुस्लिम समाजासाठी सुद्धा विभक्त मतदारसंघाची योजना करण्यात आली होती. म्हणजे मुस्लिम आणि हिंदू यांना वेगळं करण्याचा हा काय होता, एक प्रकारे सरकारचा डाव होता. म्हणजे ही कुटिल नीती पुढे फुटीरवृत्तीची बीजे याचमुळे पेरली गेलेली आहेत. पुढचा मुद्दा आहे लखनौ करार. भारतीय राष्ट्रीय सभेच्या 1916च्या लखनौ अधिवेशनात टिळकांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय सभेतील मतभेद मिटवण्याचा प्रयत्न झाला. याच वर्षी भारतीय राष्ट्रीय सभा व मुस्लिम लीग यांच्यातही समेट घडून आला. याला लखनौ करार असे म्हणतात. या करारानुसार मुस्लिमांच्या विभक्त मतदारसंघांना राष्ट्रीय सभेने मान्यता दिली आणि भारताला राजकीय अधिकार मिळवण्याच्या कार्यात राष्ट्रीय सभेची कार्य करण्याचे मुस्लिम लीगने मान्य केले. बघा, लखनौ करार म्हणजे काय झालेलं आहे, भारतीय जी राष्ट्रीय सभा होती ती 1916 सालीच्या लखनौ अधिवेशनामध्ये काय झालेलं आहे, ही जी मुस्लिम लीग आहे आणि राष्ट्रीय सभा यांच्यामध्ये काय झालेलं आहे, समेट झालेला आहे. म्हणजे ते एकत्र आलेले आहेत. कारण राष्ट्रीय सभेने सुद्धा या मुस्लिम लीग यांच्या विभक्त मतदारसंघाला
म्हणजे स्वतंत्र मतदारसंघाला काय दिलेलं आहे, मान्यता दिलेली आहे. आणि त्यामुळे ही राष्ट्रीय सभा आणि मुस्लिम लीग यांच्यात समेट घडून आलेला आणि यालाच काय म्हणतात, लखनौ करार असे म्हणतात. पुढचा मुद्दा आहे बघा, होम रूल चळवळ. 1914मध्ये टिळकांची मंडाळ्याच्या तुरुंगातून सुटका झाली तेव्हा युरोपात पहिल्या महायुद्धाला तोंड फुटले होते. या युद्धाचे थेट परिणाम भारताला भोगावे लागले. दैनंदिन गरजेच्या वस्तूचे भाव वाढले. ब्रिटिश सरकारने भारतीयांवर अनेक निर्बंध लादले. यामुळे भारतीयात असंतोष वाढू लागला. अशा परिस्थितीत डॉक्टर ॲनी बेझंट व लोकमान्य टिळक यांनी होम रूल चळवळ सुरू केली. होम रूल म्हणजे आपला राज्यकारभार आपण करणे, याला स्वशासन म्हणतात. आयर्लंड या देशातही वसाहतवादाविरुद्ध अशी चळवळ सुरू झाली होती. त्याच धर्तीवर भारतातील होम रूल चळवळीचे स्वशासनाचे अधिकार ब्रिटिश सरकारकडे मागितले. डॉक्टर ॲनी बेझंट व लोकमान्य टिळक यांनी देशभर झंझावती दौरे काढून स्वशासनाची मागणी लोकांपर्यंत पोहोचवली. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे व तो मी मिळवणारच, अशा टिळकांनी ठामपणे सांगितले. बघा, होम रूल चळवळ म्हणजेच काय. 1914 साली काय झाले होते, लोकमान्य टिळक ज्यावेळेस मंडाळ्याच्या तुरुंगातून बाहेर आले त्यावेळेस युरोपामध्ये पहिलं महायुद्ध घडून आलं होतं. आता पहिलं महायुद्ध झाल्यानंतर साहजिकच पहिल्या महायुद्धामध्ये आपला समावेश नसला तरी ब्रिटिश त्या पहिल्या महायुद्धात सहभागी होते. आणि त्यामुळे या पहिल्या युद्धामुळे काय झाले होते, भारतातसुद्धा त्याचे परिणाम भोगावे लागले होते. भारतातसुद्धा वेगवेगळ्या वस्तू महाग झाल्या होत्या. आणि त्यामुळे ही भारतीयांमध्ये जो असंतोष होता तो वाढत चालला होता. त्यामुळे डॉक्टर ॲनी बेझंट आणि लोकमान्य टिळक यांनी होम रूल चळवळ काय होती, सुरू केली होती. आता होम रूल चळवळ म्हणजे काय, स्वतःचा कारभार स्वतः बघणे म्हणजे स्वयंशासन. का, कारण आयर्लंड या देशातही वसाहताविरोधात अशी चळवळ निर्माण झाली होती आणि आयर्लंड हा देश यशस्वी झाला होता. त्यामुळे आपणसुद्धा असंच करून आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवू शकतो. आणि त्यामुळे लोकमान्य टिळक आणि डॉक्टर ॲनी बेझंट यांनी काय केलेलं आहे, होम रूल चळवळ स्थापन केलेली आहे. ती लोकांपर्यंत पोहोचवलेलं आहे. लोकमान्य टिळकाने सांगितले की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, तो मी मिळवणारच, असे लोकमान्य टिळकांनी काय केले, ठामपणे सांगितलेले आहे. यानंतर पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे पहिलं महायुद्ध व भारत. युरोपातील युद्धजन्य परिस्थिती, भारतीय जनतेतील वाढता असंतोष, होम रूल चळवळीची वाढती लोकप्रियता या परिस्थितीत भारतीयांचे सहकार्य मिळवणे ब्रिटिशांना गरजेचे होते. यासाठी सुधारणेचा पाढा हप्ता भारतीयांना द्यायचा, म्हणजेच भारतीयांना काही राजकीय अधिकार द्यावे असे ब्रिटिश सरकारने ठरवले. भारताला टप्प्याटप्प्याने स्वयंशासनाचे अधिकार आणि जबाबदार राज्यपती देण्यात येईल असे 1917मध्ये तत्कालीन भारतमंत्री मॉन्टेस्क्यू यांनी घोषित केले. भारत व भारतीयांच्या मागण्याविरुद्ध सहानुभूती व समजूतदारपणा दाखवणार असेल तर भारतीय जनता देखील सरकारला सहकार्य करेल असे टिळकांनी जाहीर केले. लोकमान्य टिळकांच्या या धोरणाला प्रतियोगी सहकारिता असे म्हणतात. बघा, पहिलं महायुद्ध झालं. या युद्धजन्य परिस्थितीमध्ये भारतीय जनतेचा जो असंतोष होता आणि होम रूल चळवळीची जी वाढती लोकप्रियता होती, यामुळे आता सरकारला भारतातील जनतेला शांत करण्यासाठी काहीतरी सुधारणाचा पाढा देणं किंवा सुधारणाचा पुढचा हप्ता देणं गरजेचं वाटत होतं. म्हणजे तात्पुरता लोकांना शांत करण्यासाठी त्यांनी काय केलेलं आहे की आम्ही भारताला स्वातंत्र्य देऊ, पण टप्प्याटप्प्याने ते स्वातंत्र्य देऊ आणि जबाबदार राज्यपद्धती देण्यात येईल असं भारतमंत्री मॉन्टेस्क्यू यांनी घोषित केलेलं आहे. मग त्यानंतर लोकमान्य टिळकांनी सांगितलेलं आहे की जर इंग्रज सरकार आम्हाला एवढा म्हणजे सहानुभूती आणि समजूतदारपणा दाखवत असेल तर आम्ही काय त्यांना सहकार्य करायला तयार आहोत. यालाच म्हणतात प्रतियोगी सहकारिता. पुढचा शेवटचा मुद्दा आहे मॉन्टेस्क्यू चेम्सफोर्ड कायदा. 1919मध्ये ब्रिटिश पार्लमेंटने भारतात घटनात्मक सुधारणा घडवून आणण्यासाठी एक कायदा मंजूर केला. याला मॉन्टेस्क्यू चेम्सफोर्ड कायदा म्हणतात. या कायद्यान्वये महत्त्वाचे खाते भारतीय मंत्र्यांकडे सोपवण्यात आले, परंतु अर्थ, महसूल, गृह यासारखे महत्त्वाचे खाते गव्हर्नरच्या ताब्यात होते. 1919च्या कायद्याने भारताच्या जबाबदार राज्यपद्धतीच्या
मागेल पुरेसा वाव मिळाला नाही. या कायद्याने सर्वांची निराशा केली. हे स्वराज्य नव्हे आणि त्याचा पायाही नव्हे अशा शब्दात लोकमान्य टिळकांनी या कायद्यावर टीका केली. सरकारला नमवायचे असेल तर आंदोलन अधिक तीव्र करण्याची गरज आहे असे सर्व भारतीयांना कळून चुकले. भारत नवे आंदोलनात सिद्ध झालेला आहे. बघा सरकारने काय केलेलं आहे, ब्रिटिश सरकारने मॉन्टेस्क्यू चेम्स्फोर्ड कायदा आणलेला आहे 1919मध्ये. या कायद्यांद्वारे काय केले त्यांनी पार्लमेंटमध्ये घटनात्मक सुधारणा घडवून आणलेल्या आहेत. मात्र त्यांनी बरीचशी खाती भारतीयांच्या ताब्यात दिलेली आहेत, परंतु ती सगळी खाती बिनमहत्त्वाची होती. जी महत्त्वाची म्हणजे देशाच्या आर्थिक दृष्ट्याने सर्व यांच्या दृष्टीने सर्व महत्त्वाची जी खाती आहेत त्यामध्ये अर्थ आहे, महसूल खातं आहे, गृह खातं आहे, ही सर्व ब्रिटिश गव्हर्नमेंटच्या ताब्यात ठेवण्यात आली होती. त्यामुळे सगळ्यांनी या कायद्याला काय केलं, विरोध केलेला आहे. म्हणजे हे स्वराज्य नाही आणि त्याचा पाया नाही असे लोकमान्य टिळकांनी त्यांना काय केलं, ठणकावून सांगितलेलं आहे. आणि त्यामुळे पुढे जन आंदोलन अजून तीव्र करण्यासाठी लोकमान्य टिळक किंवा लोकमान्य टिळकांच्या याच्याखाली सर्व राष्ट्रीय सभा काय झाली, सज्ज झालेली आहे. अशा प्रकारे आपलं प्रकरण संपलेलं आहे.